ओके, तर आज आपण सायकोलॉजीचा एक टॉपिक आहे स्ट्रेस. ओके, थांबा, होल्ड करा. स्ट्रेस म्हणजे काय, कोणाला माहिती आहे? ताण तणाव, अजून ओके. मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये अजून काय बोलतात त्याला तुमच्या भाषेमध्ये? अजून सांगा. तुमच्या भाषेमध्ये स्ट्रेस म्हणजे काय? टेन्शन. ओके, तर आता आपण बघू स्ट्रेस म्हणजे काय. ओके, तर तोच स्ट्रेस म्हणजे तेच टेन्शन, स्ट्रेस, पण ते फॅक्टर्स कोणते असतात त्यामध्ये, त्याचे फंक्शन काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय, ओके, स्टेजेस कोणते. ओके, आपण ते आता बघू. स्क्रोल. ओके, इंट्रोडक्शन. थोडं वरती घ्या. हो, थोडं खाली घ्या मग. त्यानंतर स्ट्रेस इज अ पार्ट ऑफ लाईफ. सगळ्यांच्या लाईफ मधला एक पार्ट आहे स्ट्रेस. असं कोणता व्यक्ती आहे की ज्याला स्ट्रेस नाहीच आहे? कोणाला जॉबचा स्ट्रेस आहे, तुम्हाला अभ्यास करायचा स्ट्रेस आहे, नाही अभ्यास केला तरी पण स्ट्रेस येतोच ना. ओके, तर पार्ट ऑफ लाईफचा एक आहे आपला स्ट्रेस. ओके, एव्हरीवन फील स्ट्रेस ॲट वन टाइम ऑर अनदर. ओके, कोणी एक टायमिंगला स्ट्रेस फील करतं, पण खूप वेळापर्यंत स्ट्रेस राहतो त्यांचा. कोणी असं राहतं की एका टाइमपर्यंत त्यांना स्ट्रेस राहतो, त्यानंतर स्ट्रेस रिलीव्ह होऊन जातो. ओके, आपण बोलतो ना मला स्ट्रेस येतं, तर मग स्ट्रेसचे साईड इफेक्ट असतात आपल्या बॉडीवर, जसं की स्वेटिंग येणे, एखादं काम करायला घेतलं ते काम अपूर्ण सोडून तिथून निघून जाणे. ओके, त्या टाईपमध्ये. द स्ट्रेस इज एक्सपिरियन्स ऑफ स्ट्रेस अँड द वे ऑफ वन रिस्पॉन्स टू इट्स आर युनिक टू इच इंडिव्हिज्युअल. ओके, स्ट्रेस जो आहे हा प्रत्येकाने एक्सपिरियन्स केला आहे डिफरंट वेने. ओके, कोणाच्या लाईफमध्ये एक खतरनाकवाला पण असू शकतो किंवा एकदम नॉर्मल सिम्पलवाला पण असू शकतो. ओके, मला एवढी प्रॉपर मराठी येत नाही, म्हणजे अशी जी माझी गावाकडची मराठी तीच मी बोलतो. आता मला स्ट्रेस आला आहे तुम्हाला शिकवण्याचा. ओके, तर सांगतो मी एक्झाम्पल. ओके, आता मी क्लासमध्ये येणार, मी विचार करणार स्टुडंटला माहिती आहे का स्ट्रेस म्हणजे काय, मग स्टुडंटला कोणत्या वेळेनं शिकवू शकतो चांगल्या प्रकारे. ओके, कारण की त्यांना समजायला पाहिजे. आणि तुम्हाला नाही समजलं तर मला अजून स्ट्रेस येईल की मी एवढा माझा एक तास गेला, सर्व वेस्ट गेला. ओके, या टाईपचा स्ट्रेस प्रत्येक हा एक एक्सपिरियन्स करतो आपण. ओके, द प्रोसेस ऑफ रिस्पॉन्डिंग टू स्ट्रेस इज कॉन्स्टंट, डायनॅमिक अँड इट इज इसेन्शियल टू द पर्सन ऑफ फिजिकल, इमोशनल अँड सोशल वेलबिंग. ओके, तर यांनी काय बोलले माहिती आहे का, स्ट्रेस हा कॉन्स्टंट असतो, कॉन्स्टंट एक टाइम पिरियड पर्यंतच राहणार, त्यानंतर तो स्ट्रेस निघून जाणार. ओके, आता मला पैशाची प्रॉब्लेम आहे, तर इव्हिनिंगपर्यंत मला जर का माझ्या अकाउंटमध्ये अमाऊंट झाली, ओके, पेमेंट सक्सेस झाली माझ्या अकाउंट, मला स्ट्रेस राहणार नंतर नाही. ओके, त्या टाईपमध्ये आहे. डायनॅमिक आहे, इट इज इसेन्शियल टू द पर्सन फिजिकल, इमोशनल अँड सोशल वेलबिंग. ओके, स्ट्रेसमध्ये इन्व्हॉल्व काय होतात पर्सनमध्ये फिजिकल, जसं की मी बोललो तुम्हाला स्वेटिंग येते. आता मला स्ट्रेस आला तर मला जास्त स्वेटिंग येते. ओके, त्यानंतर माझी बॉडी फिवर करते किंवा हीट एक्सपोज करते. त्यानंतर आहे की इमोशनल, कोणी इमोशनली असतं, कोणी रडायला लागतं स्ट्रेस आल्यानंतर. ओके, तुम्ही बघितलं असाल की मेलपेक्षा फिमेल हे जास्त क्राय करतात, बघितलं ना तुम्ही स्ट्रेस आल्यानंतर. ओके, ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि सोशल वेलबिंग वरती घ्या. आपण काय बघितलंय, इंट्रोडक्शन. स्ट्रेस समजलं सर्वांना काय, स्ट्रेस काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, आपल्या लाईफ मधला एक पार्ट आहे स्ट्रेस. ओके, त्यानंतर आपण बघणार टर्मिनॉलॉजी ऑफ स्ट्रेस. स्ट्रेस इट इज अ कंडिशन इन विच द ह्युमन सिस्टीम रिस्पॉन्ड टू चेंजिंग इट्स नॉर्मल बॅलन्स स्टेट. ओके, ह्युमन सिस्टीम काय बोलते माहिती आहे का, की ज्या टायमिंग पर्यंत आपल्याला स्ट्रेस आहे, जे पण आपले ऑर्गन असतात फंक्शन करतात. ओके, ते काय करतात, बॅलन्स करतात आपल्या बॉडीला. आता मला स्ट्रेस आलाय, ओके, तर स्ट्रेसमध्ये कोणते माझे ऑर्गन्स हे अफेक्ट करणार आणि कोणते ऑर्गन हे बॅलन्स करणार माझ्या बॉडीला. ओके, आता मला स्ट्रेस आलाय, ओके, तर माझा स्ट्रेस कुठे आहे, माझ्या माइंडमध्ये. माझे हात पाय, ओके, माझी बॉडी हे काय मुवमेंट करते ना. ओके, तर बॅलन्सेबल मुवमेंट राहतो आपल्या बॉडीमध्ये. ओके, स्ट्रेस रिझल्ट फ्रॉम अ चेंज इन द एन्व्हायरमेंट. ओके, स्ट्रेस का करतो, एन्व्हायरमेंटला चेंज करतो. आता माझं सराउंडिंग एन्व्हायरमेंट तुमचं शांत आहे, मी अचानक मला स्ट्रेस आला आणि मी तुम्हाला ओरडलो, एन्व्हायरमेंट काय होणार,
एकदम चेंज होणार, तुम्हाला वाटणार की काय झालं अचानक. ओके, त्याच सारखं आहे. दॅट इज अ प्रिसाइडेड ॲज अ चॅलेंज, थ्रेट और अ डेंजर अँड कॅन हॅव बोथ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इफेक्ट. इफेक्ट दोन्ही पण असणार आपल्या बॉडीवर, एक तर पॉझिटिव्ह इफेक्ट पण असणार आणि निगेटिव्ह इफेक्ट पण असणार. तुम्हाला माहिती आहे स्ट्रेस असा पण असतो, एक्साइटमेंट आपण बोलतो ना, एक्साइटमेंट होते कोणाला की आज मला घरी मी लवकर जाणार. ओके, तो पण एक टाईपचा स्ट्रेस आहे आपल्या बॉडीला, पण आपल्याला तो आपण गुड स्ट्रेस म्हणून आपण तो ओळखतो. ओके, आणि जर का त्याच टायमिंग पिरियडमध्ये तुम्ही बोलणार की 6 वाजले किंवा 5 वाजले मला घरीच जायचं नाही आज, कारण की मी घरी गेल्यानंतर खूप मार खाणार. ओके, तो पण एक टाईपचा स्ट्रेस आहे, पण तो कोणता स्ट्रेस आहे? बॅड स्ट्रेस आहे. समजलं गुड स्ट्रेस आणि बॅड स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस हा इंट्रोडक्शन मध्येच का दिलाय, स्ट्रेस हा पार्ट आहे आपल्या लाईफचा. ओके, मग तो गुड असो किंवा बॅड असो. एक काम करता का, आपण एक एक लाईन वाचायलो, कारण की मला असं एकदम झूम होते, ब्लर होते, तर वाचायला थोडा त्रास होतोय. तुमच्यापैकी एक लाईन वाचा, मग मी एक्सप्लेन करतो. बोला. ओके, समजलं ना तुम्हाला? वरती या. म्हणजे एक लाईन ज्यापर्यंत फुल स्टॉप आहे तिथपर्यंत तुम्ही रीड करा, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग तुम्हाला पण समजेल ना. ओके, घ्या वरती. ओके, हा म्हणजे एकदा खाली घ्या. ओके, हा सायंटिस्ट आहे, सायकोलॉजिस्ट आहे, त्यांना ती डेफिनेशन दिली होती टर्मिनॉलॉजी म्हणजे काय. हां, इम्पॉर्टंट आहे, पण समटाईम तुम्हाला जर का नाव नसेल लक्षात राहत किंवा एक तुम्ही डेफिनेशन लिहिताय तर खाली डेफिनेशनचं लिहायचं गिवन बाय अमेरिकन सायकोलॉजिस्ट. ओके, इयर वगैरे तुम्हाला जे आठवतं ते लिहायचं, पण 19च्या स्पिरिटमध्ये लिहायचं. हां, सायकोलॉजी ही आता स्टॅब्लिश झाली, म्हणजे सायकेट्रिक जे पण डिसऑर्डर आहेत ना ते आता तर होत आहे, कारण की आता जास्त रिसर्च सायकोलॉजीवरच फोकस करतोय. हां, करा. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला ते सेंड करतो, मग तुम्ही नंतर राईट करा. तुम्हाला 10 मिनिटं मिळतो राईट करायला. ओके, आपण एकदा लेक्चर संपवून घेऊ. सर करा. ओके, ठीक आहे, थांबा मी तुम्हाला सांगतो. GAD जनरल ॲडॅप्टेशन सिंड्रोम, स्ट्रेसला ॲडॅप्ट करण्याचा एक पार्ट आहे आपल्या बॉडीचा. ओके, आता मी हे तर तुम्हाला एक जस्ट नॉर्मल शॉर्ट पण सांगतो, एक्सप्लेन पण करतो. आता तुम्ही किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा तुम्हाला स्ट्रेस येण्याच्या अगोदर तुमची बॉडी कशी रिॲक्ट करणार. ओके, कोणते कोणते फेज असणार, कोणते कोणते स्टेज असणार ते तुमच्या बॉडीवर रिॲक्ट होणार. ओके, त्यावरती तुम्हाला सांगतो. ओके, हां, एकदा वाचा. कोणी एक वाचा. तुम्ही एक वाचा, तुम्ही एक वाचा. हॅन्सले three distance stage. Okay, first one alarm reaction stage. Okay, stage of resistance, stage of absorption. Okay, खाली घ्या एकदा वरती. ओके, आता आपण बघू अलार्म रिस्पॉन्स. आपण बोलतो ना मला सकाळी उठायचं अलार्म वाजला पाहिजे, सेम तसे तुमची बॉडी तुम्हाला अलर्ट करते, अलार्म देते की आता तुम्हाला स्ट्रेस येणार. सिंपल. ओके, तुम्ही वाचू. This is a fight or flight response that prepares the body for immediate action. आता मला स्ट्रेस येणार आहेत, तर माझी बॉडी काय करणार? फाईट करणार स्ट्रेस सोबत, जे पण एक्सटर्नल फॅक्टर आहे. आता किंवा मध्ये मी रस्त्यानं जातोय, मला कोणतरी बॅक आन्सर केलं किंवा कोणतरी मला चिडवलं, माझी बॉडी काय करणार? फाईट करणार त्या स्ट्रेस सोबत. मी काय बोलणार? चल ठीक आहे, जाऊ दे, होत राहतं. मी जर का त्याच्या बोलण्यावर लक्ष दिलं तर माझ्या बॉडीला अजून काय होणार? इफेक्ट होणार माझ्या बॉडीवर. ओके, तसंच अलार्म स्टेजमध्ये काय होतं माहिती आहे का? यावरती अलार्ममध्ये काय होतं माहिती आहे का? तुमची बॉडी प्रिपेअर करते की एक ॲक्शन तुमची बॉडी कशी देणार. ओके, तसंच आहे. आता इमेज बघायला भेटेल. हां, बस. आता हे इमेज आहे. आता हा एक पर्सन आहे. ओके, त्याला खूप प्रमाणे स्ट्रेस आला आहे. मग तो काय करणार? वरती एक फ्लाईटचं एक इमेज आहे, तो फ्लाईट करणार आणि फ्लाईट करणार. ओके, फाईट म्हणजे की तुम्ही समोर जातात आणि फ्लाईट म्हणजे तिथून तुम्ही पळून जातात. ओके, मिनिंग समजला? फाईट म्हणजे काय? तुम्ही सामोर जाणार आणि फ्लाईट म्हणजे काय? गिवअप करून देणार. आता मी थांबतो या ठिकाणी. ओके, आता कोपिंग मीन्स तुम्हाला ह्या बुकमध्ये खूप दिलेलं आहे, कोपिंग, हाऊ टू रिॲक्ट, कोपिंग वगैरे ते.
पण यामध्ये तुम्हाला इमेज जर का तुम्ही बघितली, मी तुम्हाला काय बोललो 95% आपले आईज बघतात आणि 5% आपले कान ऐकतात. तसंच हे मी तुम्हाला इमेज दिली. इमेज म्हणजे कोपिंग स्ट्रॅटर्जी. कोपिंग म्हणजे काय? विचार करणे. आता मला विचार म्हणजे एका टाईपमध्ये की सोल्युशन फाइंड आउट करणे. कोप करतो. आता मला स्ट्रेस आलाय तर मी का कोप अप करणार स्ट्रेस सोबत? कसा की चला आज 2 व्यक्ती आहे जे की मला मारायला येणार आहेत, त्यांचं डोकं दुखते क्लासला, पेड्याखोर आहे. तर यामध्ये का आता मी हे मला 2 व्यक्ती मारण्यासाठी येणार आहे, त्यांची प्लॅनिंग झालेली आहे की आज मला मारणार. आणि हे सुद्धा मला माहिती पडलं संध्याकाळी 5ला मी इथून निघणार, त्यावेळेला मला ती मारणार. रिअलमध्ये होणार नाही, मी एक्झाम्पल सांगते. ओके, असं सिरियस बघू नका एवढं. ओके, तर मग त्यावेळेला मी काय करणार, मी 1 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत प्लॅनिंग बनवणार की माझ्याकडे किती रूट्स आहे. ह्या रूट ते 2च पर्सन आहे, माझ्याकडे रूट आहे 4. ते 2 जर का एक रूट नाही तर माझ्याकडे 2 रूट असे आहेत की त्याने मी जाऊ शकतो आरामात. ओके, त्याच टाईपमध्ये आहे. किंवा तुम्हाला एक्झामचा स्ट्रेस आहे, तुमच्याकडे 10 दिवस बाकी आहे आणि तुम्हाला 10 सब्जेक्ट किंवा 5 सब्जेक्ट तुम्हाला संपवायचे. मग तुम्ही काय करणार, एका दिवसाला 1 सब्जेक्ट मी वाचणार. झालं कोप झालं, तुम्ही स्ट्रेससोबत तुम्हाला अगोदर खूप स्ट्रेस येणार की माझ्याकडून होईल का. पण ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट एक्झाम देणार त्यावेळेला तुम्हाला कळणार की हा इझी आहे, मी 1 दिवस अभ्यास केला, भरपूर काय झालं. ओके, त्याच टाईपमध्ये कोप अप करणे. ओके, झालं स्टार्ट. ओके, कोपिंग स्ट्रॅटेजी आपल्याला समजली या ठिकाणी. कोपिंग म्हणजे काय? कोप अप करणे, सामोरे जाणे. रिलॅक्सेशन. आता एक प्लेयर आहे, एक क्रिकेटर आहे. ओके, आता त्याला खूप स्ट्रेस आला आहे. समजा एक बॉलमध्ये 4 रन लागत आहे आणि त्याच्याकडे 2 बॉल बाकी आहे. ओके, 1 बॉल डॉट गेला. 1 बॉल डॉट गेल्यानंतर तो काय करणार, तो त्या टायमिंगला त्याला खूप एक्स्ट्रीम लेवलला स्ट्रेस असणार आहे. आता मी करू काय, 1 बॉल जर का गेला तर आम्ही हरणार. ओके, एक लाईफ चेंजेबल मुवमेंट असणार तो. तर मग त्या ठिकाणी तो काय करणार, जस्ट 2 सेकंडसाठी रिलॅक्स करणार. तो का बोलणार की ठीक आहे, मला फक्त माझ्या गोलवर फोकस करायचं आहे. ओके, जसं मी माझ्या गोलवर फोकस करेल तर मी अचीव्ह करणार माझा गोल. जसंच त्याला आपण बोलतो रिलॅक्सेशन. ओके, किंवा तुम्हाला स्ट्रेस आला, तुम्ही काय करता, सॉंग्स ऐकतात ना, कोणी डान्स करतं, कोणी सॉन्ग ऐकतं. ओके, त्या टाईप कोणी मूवी बघतं. ओके, त्या टाईपमध्ये रिलॅक्सेशन करणे आपल्याला. ओके, त्यानंतर आहे की 1 मिनिट वरती घेऊ नका, हे कोणी वाजू शकतं का? Family relationships, disagreements, money worries, need to succeed, exams, friends, decisions, new situations. ओके, आता हे सिच्युएशन दिलेलं त्यांनी तुम्हाला, म्हणजे प्लेस. आपण बोलतो ना फॅमिली रिलेशनशिप मध्ये आपण कसं पाहिजे, स्ट्रेसर कुठून येतात, फॅमिली रिलेशनशिप म्हणून. त्यानंतर मनी वरीज, पैशाची कमी असते त्यावेळेला. नीड टू सक्सेड, सक्सेसफुलच झालो नाही मी. एक्झाम्स, फ्रेंड्स म्हणजे राहिल्यानंतर पण टेन्शन येतो ना, आपल्या फ्रेंडने एक चुकी गेली आणि तिची पनिशमेंट आपल्याला भेटली. ओके, डिसिजन बरोबर घेऊ शकत नाही. न्यू सिच्युएशन, नवीन ठिकाणी गेल्यानंतर. ओके, त्यानंतर नॉट कोपिंग. आता आपण कोपिंग म्हणजे सामोरं जाणार, आपण स्ट्रेस हँडल करणार. पण नॉट कोपिंग म्हणजे काय, जर का मला स्ट्रेस आहे, मी स्ट्रेसला समोरच गेलो नाही किंवा मी सामोरं जाण्याचा प्रयत्न करतोय पण मी कोपअप होत नाही. ओके, तो म्हणजे नॉट कोपिंग. आता त्यामध्ये असं आहे की एक पर्सन दाखवला आहे, तिच्या माइंडवरती किती सारे प्रॉब्लेम आहे. जसं की आपण बघू शकतो थॉट्स, अनवॉन्टेड थॉट्स, की माझं कसं होणार पुढे, मी सक्सेस होणार की नाही होणार. ओके, त्यानंतर त्याला लॅक ऑफ एक्झरसाइज. ओके, का आता आपण बघतो ना की मेडिटेशन केलं पाहिजे स्ट्रेस आल्यानंतर. माझा एक रूममेट आहे, त्याला स्ट्रेस आला, तो सकाळी 4 वाजता उठून मेडिटेशन करतो. ओके, त्या टाईपमध्ये की तो म्हणजे कोपअप करतोय, स्ट्रेसला कोपअप करतोय. तर आता यामध्ये काय होणार, नॉट कोपअप म्हणजे की तो करणारच नाही. जर का त्याला स्ट्रेस आलाय, तू 4 वाजता उठलाच नाही, स्ट्रेस काय होणार, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिच्या माइंडमध्ये फिरत राहणार. जसं की आपण बोलतो लॅक ऑफ एक्झरसाइज केले पाहिजेत. पुअर डाएट, जे पण आपण बोलतो ना डाएट प्रॉपर घेतला पाहिजे आपण. ऑल न्यूट्रिशन सबस्टन्स त्यामध्ये पाहिजेत. ओके, डाऊट आहे, प्रॉब्लेम होतो. ओके, त्यानंतर आहे अनअप्रोप्रिएट रिस्पॉन्स. आता मला स्ट्रेस आहे
तुम्ही एखाद्याने क्वेश्चन विचारला, मी काय बोलणार, ठीक आहे आपण नंतर बघू. ओके. कोणी कोणी प्रॉपर रिस्पॉन्स देत नाही ना, आपण बोलतो तुला काय झालं, काय बोलत नाही, तुम्हाला रिस्पॉन्स का देत नाही, तुला काही प्रॉब्लेम आहे का, काही टेन्शन आहे का, विचारतात ना तुम्ही. सेम तसं. त्यानंतर आहे की हां हे नॉर्मल झाले, पण अजून जर का त्याच्या एक्स्ट्रीम लेवलला जर का आपण गेलो तर काय होणार, हायपर टेन्शन. ओके. स्लीप डिफिकल्टी. ओके. त्यानंतर लॅक ऑफ टॉकिंग, जनरल डिप्रेशन. ओके. त्यानंतर काय होणार की जनरल डिप्रेशन म्हणजे डिप्रेशन म्हणून जाणार व्यक्ती. जास्त स्ट्रेस आला, त्यांना कोणासोबत शेअर केला नाही, तो कपअप झालाच नाही तर डिप्रेशन म्हणून जाणार. त्याला हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो, ब्लड प्रेशर त्याचं वाढत राहणार. ओके. रात्रीला त्याला झोप लागणार नाही, भूक पण लागणार नाही. ओके. एखाद्या कामामध्ये इंटरेस्ट पण कमी होणार, त्याचा लॅक ऑफ इंटरेस्ट आपण त्याला बोलतो. ओके. आणि एक्झॉशन म्हणजे काय, डायरेक्टली कंडिशन ऑफ सायकेट्रिक प्रॉब्लेम होणे. ओके. एक्झॉशन आपण बघितलं ना, एक्झॉशन तो आता संपला, त्याला वाटते का आता मला नकोच काही, खूप जरा स्ट्रेस, आता मी मेंटली अफेक्टेड झालोय. ही सगळ्यात इम्पॉर्टंट सायकल आहे. त्याचे 3 स्टेज होते ना, 3 स्टेजेस. अलाराम, दुसरा अजून कोणता होता, एक्झॉशन. ओके. रेजिस्टन्स. ओके. ह्या 3 सायकल यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता तुम्हाला कोणती मेथड आवडते, की मी एक पॉईंट लिहिल्यानंतर आवडते, की हे पूर्ण इमेज एक्सप्लेन केल्यानंतर आवडली, कोणती तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग कोणती वाटली तुम्हाला यातून, ही वाली ना. ओके. त्यामध्ये तेच दिलेलं आहे. हे बघा, थेरी पार्ट वाचण्यापेक्षा ना तुम्ही जे कन्सेप्ट आहे तेच इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. जसं की आपण बघितलं सगळ्यात अगोदर अलाराम स्टेजमध्ये काय होतं, फ्लाईट आणि फाईट. फ्लाईट म्हणजे काय, पळून जाणे, फाईट म्हणजे काय, सामोरं जाणे. ओके. त्यानंतर आपण बघितलं रेजिस्टन्स म्हणजे काय होणार, कोपिंग स्ट्रॅटेजी, रिलॅक्सेशन. आपण कोपअप करणार आणि रिलॅक्स करणार. ओके. लास्टवाली स्टेज जी आहे ही एक्झॉशन म्हणजे काय होणार की या ठिकाणापासून तर लास्टपर्यंत, म्हणजे की नॉर्मल स्ट्रेस पासून तर डिसीज कंडिशन पर्यंत आपण जातो, त्याला बोलतो आपण एक्झॉशन. समजलं, इझी आहे. वरती आता आहे स्ट्रेस अफेक्ट अवर बॉडी, आपल्या बॉडीवर स्ट्रेस कसा अफेक्ट करतो. आता आपण तिकडून बघू, हेड टू फूट पर्यंत बघणार, म्हणजे हेड ते पायापर्यंत. ओके. हेड म्हणजे काय होणार, इश्यू विथ मूड, अँगर, डिप्रेशन, इरिटेबिलिटी, लॅक ऑफ एनर्जी, कॉन्सन्ट्रेशन. ओके. समजलं सगळ्यांना, डोक्यावरती काय परिणाम होणार आपल्या. ओके. त्यानंतर आपण बघू स्किन, सोरियासिस, एक्झिमा. ओके. डर्माटायटिस. ओके. आपण बोलतो ना, जे जास्त स्ट्रेस येतात त्यांची स्किन बघा, पिंपल्स येतात. त्यानंतर सोरियासिस म्हणजे इचिंग पण होते. तुम्ही बघितलंय कोणी, एक आमच्यामध्ये एक असा पर्सन होता की ज्याला स्ट्रेस आला ना, तो इचिंग करायचा, त्याची बॉडी इचिंग करायची. ओके. हे काय साईड इफेक्ट आहे, स्ट्रेस कसा अफेक्ट करणार आपल्या बॉडीवर याप्रमाणे. कोणाकोणाला इचिंग होणे, कोणाकोणाचा हात थरथर करणार. ओके. यासारखे. त्यानंतर हार्ट म्हणजे काय होणार बघा, ओके. समजलं. स्ट्रेस घेतल्याने काय होणार, ब्लड प्रेशर वाढणार. तुम्हाला माहिती आहे, आपण बोलतो की एक पर्सन आहे तो डेड झाला, समजा तुमच्या एरियामध्ये एक पर्सन डेड झाला हार्ट अटॅकने, त्याचं रिझन काय असणार, स्ट्रेस. तर हे प्रायमरी फॅक्टर अफेक्ट होणार, पण अजून सेकंडरी पण आहेत, जसं की स्मोकिंग, सिगरेट वगैरे ते. ओके. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, फॅट सबस्टन्स, ऑइली सबस्टन्स किंवा ऑइली फूड आपण जे खातो ना. कोलेस्ट्रॉलमध्ये पण दोन टाईप आहे, एक गुड असतो, एक बॅड असतो. माहिती तुम्हाला. गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे जो की आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतो, आणि बॅड म्हणजे जो की आपल्या बॉडीमध्ये बाईल क्रिएट करतो. तो बाईल क्रिएट केल्यानंतर होतो क्लॉट झाल्यामुळे होतो हार्ट अटॅक. स्टमक एक कोणीतरी एकच वाचा, मग मी तुम्हाला सांगतो लगेच. वाचा कोणीतरी. अल्सर, डिसीज, IBD, IBS, food allergies, stomach cramps, liquids, nausea and weight fluctuation. ओके. कॅन कॉज पेप्टिक अल्सर डिसीज. आपण बोलतो ना अल्सर मध्ये तुम्हाला अल्सर, तसंच आपल्या ॲब्डोमेन मध्ये अल्सर होतात. ओके. त्यानंतर आहे IBD म्हणजे इम्पेअर्ड बॉल डिसऑर्डर. ओके.
इम्पेअर्ड बाउल डिसऑर्डर. ओके. त्यानंतर आहे IBS, इम्पेअर्ड बाउल साऊंड. ओके. फूड ॲलर्जीज पण होणार. स्टमक क्रॅम्प, रिफ्लेक्सेस, नॉझिया, वेट फ्लक्च्युएशन. वेट कमी जास्त होणार. स्ट्रेसमध्ये काय होतं, आपण बोलतो ना, तू एवढा कमी का झाला तुझं वेट, कारण की त्याला खूप स्ट्रेस आहे. ओके. रिफ्लेक्स मीन्स लाईक कळ येणं, या टाईप बोलतो आपण बघा, त्या टाईपमध्ये. किंवा ॲबडोमेन मध्ये आपण बोलतो की थोडं पोटामध्ये दुखतं स्ट्रेस आल्यानंतर, त्या टाईप. त्यानंतर पॅनक्रियास. Results in elevated secretions of insulin, which is chronic, could lead to diabetes, damaged arteries, and toxicity. ओके. पॅनक्रियास काय आहे, एक आपल्या याच्यामध्ये ग्लँड आहे. ओके. पॅनक्रियास काय करतो, सिक्रेशन करतो इन्सुलिनचं. ओके. तुम्ही बघितलं असेल डायबिटीस मलायटिस ज्या व्यक्तीला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फोकस कोणावर करतात, पॅनक्रियास. का, कारण की तो इन्सुलिन सिक्रेशन करतो. का झालं, डाऊट आहे का? तर त्यामध्ये काय होणार, क्रोनिक कोड लीड्स टू डायबिटीस. बघ, डायबिटीस मलायटिस पर्यंत पण तो जाऊ शकतो. डॅमेज आर्टरीज अँड ओबेसिटी. आर्टरीज आपण बोलतो ना की ओबेसिटी झाल्यानंतर त्यांच्या आर्टरी स्वेलिंग होतात. ओके. माझा एक फ्रेंड होता, तो त्याच्या फॅमिलीमध्ये डायबिटीस मलायटिसचा हा डिसीज आहे. ओके. घरामध्ये तो ओबेज आहे म्हणजे तो 98 kg होता. ओके. तर त्यावेळेला त्याच्या आर्टरीज त्या डॅमेज झाल्या होत्या आणि ब्रेक झाल्या होत्या. ओके. ज्या आपल्या आर्टरीज, माझी ही आर्टरी आहे, माझं फिंगर आहे, ब्रेक झालं तर काय होणार, लिकेज होणार ना, ब्लड बाहेर येणार ना. तसंच त्या टाईपमध्ये इम्युन सिस्टीम. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इम्युन सिस्टीम तुमची ब्रेक होणार. ब्रेक म्हणजे कमी होणार, तुम्ही लवकर आजारी पडणार. जास्त स्ट्रेस घेतल्यानं तुम्ही लवकर आजारी पडणार. ओके. सप्रेस इफेक्टिव्हनेस ऑफ द इम्युन सिस्टीम टू द battle and recover from illness leads to high level of inflammation in our body, which causes a variety of chronic health condition. Okay. सेम इम्युन सिस्टीम तुमची कमी होणार. इम्युन सिस्टीम तुमची कमी झाल्यानंतर जे पण तुम्हाला इलनेस होणार, जे पण तुम्हाला आजार होणार, त्यामधून तुम्ही लवकर बरे होणार नाही. त्यानंतर इंटेस्टाईनमध्ये सेम मेटाबॉलिझम प्रॉब्लेम होणार. डिक्रीज न्यूट्रिशन. ओके. ॲब्झॉर्प्शन, डिक्रीज न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शन होणार. त्यानंतर आहे मेटाबॉलिकल इम्पेअरमेंट होणार. डिक्रीज एन्झायमॅटिक आउटपुट, increase risk for inflammation, bowel disease, diabetes and more. ओके. इंटेस्टाईनमध्ये पण होणार, ऑब्स्ट्रक्शन होणार, पोट दुखणार. ओके. तुम्ही जे पण खाणार ते डायजेस्ट होणार नाही. ओके. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मीन्स लाईक सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिमेल्समध्ये होणार. ओके. फर्टिलिटी, रेड्यूस फर्टिलिटी रेट. ओके. आणि इनफर्टिलिटी होणार मेलमध्ये. ओके. सेक्शुअल बिहेवियर अँड लॉस ऑफ सेक्शुअल राईट्स. ओके. त्यानंतर आहे जॉईंट्समध्ये जॉईंट्स अँड मसल्स, जसं की ॲक आपण बोलतो ना, हातपाय दुखतात ना त्यांचे. ओके. ते पेन्स, इन्फ्लॅमेशन, टेन्शन, लोअर बोन डेन्सिटी. ओके. प्रोपेन्सिटी फॉर द ऑस्टिओपोरोसिसमध्ये तुम्हाला लूज होते, आपले जे पण बोन्स असतात ना ते लूज होतात, ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यांच्यामध्ये. टाईटनेस इन द शोल्डर अँड बॅक. टाईटनेस, एकदम टाईट वाटणार त्यांना, की आपण बोलतो ना ज्यांना हार्ट अटॅक येण्याचे सिम्पटम्स, चेस्ट प्लस शोल्डर टाईटनेस. ते घेऊन आता तुम्हाला कळालं आपण काय बघितलं. अलार्म फॅक्टर जे पण आहे, आपल्या स्ट्रेस फॅक्टर कसे अफेक्ट करतं आपल्या बॉडीवर, आतापर्यंत आपण बघितलं. एज ऑफ ॲडॅप्टेशन रजिस्टर फेस. ओके. कोणत्या एकच भाषा, कोणत्या एकच रेट. This phase is common and not necessarily harmful, but must include periods of relaxation and rest to counterbalance the stress response. Fatigue, concentration lapses, irritability, and lethargy result as the stress turns negative. ओके. आता कोणी रीड केलं, आता तुम्हाला असं रीड करताना काय वाटलं? तुमचा आवाज, थोडी भीती वाटली ना?
थोडी भीती वाटली ना रीड करताना, वाटली की नाही? तोच आहे स्ट्रेस. समजलं? त्यामध्ये असं बोलतात की जी पण आपली बॉडी आहे ती काय करणार, प्रोटेक्ट करणार आपल्या इंटरनल ऑर्गन्सला. आपको हिंदी में मराठी में समजता है ना? ओके. त्यानंतर सिक्रेटिंग हार्मोन इंक्रीजिंग ब्लड शुगर लेवल. ओके. आपले जे पण हार्मोन्स आहे इन्सुलिन हार्मोन ते काय करणार, इन्क्रीज करणार सिक्रेशन. ओके. दिस फेज इज कॉमन अँड नॉट नेसेसरी हार्मफुल. पण ते फेज, ही फेज काय आहे, हार्मफुल नाही आपल्या बॉडीसाठी. ओके, कॉमन फेज आहे. बट मस्ट इन्क्लूड पिरियड ऑफ रिलॅक्सेशन अँड रेस्ट टू काउंटरबॅलन्स द स्ट्रेस रिस्पॉन्स. ओके. मग आपण काय करणार, जो पण टाइम पिरियड आहे तो आपण रिलॅक्सेशनमध्ये करणार, रेस्ट करणार आणि प्रॉपरली बॅलन्स करणार आपल्या बॉडीला. ओके. फटीग, कॉन्सन्ट्रेशन, लॅप्सेस. ओके. फटीग मीन्स थकवा, थकवा पण आपण बोलतो ना, मी खूप थकलोय आज, फटीग, टायर्ड. ओके. त्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन, लॅप्सेस. ओके. इरिटेबिलिटी अँड लेथर्जी रिझल्टिंग ॲज द स्ट्रेस टर्न निगेटिव्ह. ओके. ज्या वेळेला आपण बोलतो ना मला इरिटेशन होतं, इरिटेबल होते, इरिटेशन होते एकाच गोष्टीचं तीन वेळेस, तर मग तिचा स्ट्रेस कोणता होणार, निगेटिव्ह स्ट्रेस अफेक्ट होणार, आउटपुट बाहेर होणार. आता तुम्ही एकच गोष्ट बोलतात, सर पीपीटी दिसत नाही, सर पीपीटी दिसत नाही, सर पीपीटी दिसत नाही, मी अचानक तुम्हाला ओरडलो, निगेटिव्ह इम्पॅक्ट घ्यायला तुमच्यावर. ओके. तसंच इरिटेबिलिटी काय करणार, स्ट्रेसला निगेटिव्ह टर्न करणार. ओके. आपण कोणते कोणते बघितले स्टेज, अलाराम स्टेज. दुसरी ही स्टेज तुम्ही रीड केली ती कोणती होती, रेजिस्टन्स, आणि ही एक्झॉशन. लास्ट स्टेज तुम्हाला फर्स्ट स्टेज कळाली, अलाराम स्टेज, फाईट आणि फ्लाईट. सेकंड कोणती आहे, रेजिस्टन्स, कोपअप करणे. ओके. लास्टवाली एक्झॉशन. घ्यावरती. In chronic stress situation, suffer enter the exhaustion phase. Emotional, physical, and mental resources suffer heavily. The body experiences adrenal exhaustion, leading to decreased stress to tolerance, progressive and mental, physical exhaustion, illness and collapse. इलनेस म्हणजे आजारी. इल मी बोलतो ना, आय एम नॉट फील वेल टुडे, म्हणजे मी आज आजारी आहे, मला आज बरं वाटत नाही. ओके. तसं आमचा तो फेमस हे होता, मेसेज होता टीचरला सेंड करायचा, गुड मॉर्निंग मॅम, टुडे आय एम नॉट फील वेल, सो आय एम नॉट कमिंग टू क्लिनिकल्स. ओके. त्या टाईप मग तुम्ही आजारी आहे, तुम्ही मेसेज करता का आय एम नॉट फील वेल टुडे. ओके. यामध्ये असं सांगितलं आहे की जे पण एक्झॉशन स्टेज आहे ते काय करणार, इमोशनली, फिजिकली अँड मेंटली रिसोर्सेस सफर करणार हेवीली. जसं की मी बोललो तुम्हाला, इमोशनली तुम्ही क्राय करणार, खूप रडणार, फिजिकली तुम्ही इल होणार, तुम्ही आजारी पडणार, तुमचे जे पण सिम्टम्स आहेत ते तुमच्या बॉडी थ्रू बाहेर पडणार. आणि मेंटल रिसोर्सेस, जसं की तुम्ही मेंटली आपण बोलतो ना, हेवीनेस होत आहे खूप, मला आज असं वाटतं की मी पागल झालो सारखं वाटते. ओके. तसं टू द बॉडी एक्सपिरियन्सेस. ॲड्रिनल एक्झॉशन. ओके. ॲड्रिनल ग्लँड माहीत तुम्हाला, तो का करतो, ॲड्रिनल ग्लँड, एंडोक्राइन सिस्टम समजली तुम्हाला, त्यामध्ये बघितलं असं ना ॲड्रिनल. ओके. त्याच टाईपमध्ये एक्झॉशन. ओके. लिडिंग टू डिक्रीज स्ट्रेस, तो काय करणार, स्ट्रेस कंट्रोल करतो, स्ट्रेस हार्मोन्स. ओके. ॲड्रिनल हा स्ट्रेस हार्मोन कंट्रोल करतो, तेवढंच सांगायचं आहे, बाकी असं नवीन काही नाही. ओके. टॉलरन्स, प्रोग्रेसिव्ह मेंटल अँड फिजिकल एक्झॉशन. ओके. त्यानंतर डिक्रीज स्ट्रेस टॉलरन्स. ॲड्रिनल एक्झॉशन काय करणार, डिक्रीज करणार स्ट्रेस टॉलरन्सला, प्रोग्रेस करणार मेंटल हेल्थ तुमची चांगली पाहिजे, आणि फिजिकल एक्झॉशन. ओके. इलनेस अँड कोलॅप्स. समटाइम्स तुम्ही आजारी पण पडू शकतात आणि कोलॅप्स, डेथ पण होऊ शकते एखाद्या पर्सनची जास्त स्ट्रेस असल्यामुळे. ओके. समजलं काय काय आहे, कोणते कोणते स्टेज बघितलं आपण. फर्स्ट स्टेज घ्यावरती, टाईप ऑफ स्ट्रेसर, गुड, बॅड. ओके. यामध्ये तुमच्या बुकमध्ये खूप सारे दिलेले आहेत क्लासिफिकेशन ऑफ स्ट्रेस. फिजिओलॉजिकल स्ट्रेस, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस, सायकोलॉजिकल, सोशो कल्चरल, लेस फ्रिक्वेंट स्ट्रेसर, मेजर कॉम्प्लेक्स स्ट्रेसर, डे टू डे स्ट्रेसर, क्रोनिक स्ट्रेसर. ओके. आपण आपल्याला काहीच नाही, सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, डायनॅमिक, डायमेन्शन किंवा टाईप्स. जर का तुम्हाला विचारले तर आता स्ट्रेसबद्दल विचारले,
एन्व्हायरमेंटबद्दल विचारले तर समजून घ्यायचं फिजिकल, सोशियल, एन्व्हायरमेंटल आणि सोशियल, हे 3 ते 4 गोष्टी त्यामध्ये येणारच. कॉमन गोष्टी तुम्हाला फाउंडेशन ऑफ नर्सिंगमध्ये जर का डायमेन्शन ऑफ हेल्थ, फिजिकल डायमेन्शन, मेंटल डायमेन्शन, सोशियोलॉजिकल डायमेन्शन आहे ना, सेम तसंच आहे यामध्ये. फिजिओलॉजिकल स्ट्रेस, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस, सोशल स्ट्रेस आणि थॉट्स यामध्ये कमी दिले कारण की एक्सप्लेन खूप केले होते मी त्यावेळेला, म्हणून बुकमध्ये भरपूर आहेत. तर मग तुम्हाला एक एक सांगतो. फिजिओलॉजिकल म्हणजे काय? फिजिकल स्ट्रेस म्हणजे जसं की सर्जरी झाली एखाद्याची किंवा ट्रॉमा झाला आहे. झोप येते का? एवढं बोर शिकवतो मी. फिजिओलॉजिकल स्ट्रेस म्हणजे कसं? ट्रॉमा, एखादा ट्रॉमा झाला, घरात बोललो ना आपण, घरात कोणीतरी डेड झाले, ओके, तर घरामध्ये काय होणार? ट्रॉमा होणार, एक इम्पॅक्ट पडणार आपल्या मेंटल हेल्थवर, ओके. त्यानंतर सर्जरी, एखाद्याची सर्जरी झाली, ॲम्प्युटेशनमध्ये तुम्हाला पाय कट करतात डायबिटीस पेशंटमध्ये, माहिती आहे ना, तर मग त्याला किती स्ट्रेस असणार की माझा पाय जाणार, ओके, त्या टाईपमध्ये सर्जरी झाली. किंवा एखादं इन्फेक्शन प्रोसेस असू शकतं. कोविड-19मध्ये किती साऱ्या लोकांना स्ट्रेस होता फिजिओलॉजिकल, तो स्ट्रेस म्हणजे फिजिओलॉजिकल स्ट्रेस. एन्व्हायरमेंटल म्हणजे कसं? ओव्हरलोड, आपण बोलतो ना खूप क्राऊड आहे बाहेर, क्राऊड असल्यामुळे मला भीती वाटते बाहेर जाण्याची, स्ट्रेस येतो, हॉर्न जास्त वाजल्यानंतर इरिटेशन होतं, ओके, तसं म्हणजे एन्व्हायरमेंट. सायकोलॉजिकल म्हणजे कसं? फिअर, अँझायटी, सायकोलॉजिकल डिस्ट्रेस, लोनलीनेस, ओके, एकटेपणा. सायकोलॉजिकल म्हणजे कसं? एकटेपणा, लोनलीनेस, ओके. त्यानंतर एन्झायटी, भीती वाटणे एखाद्या गोष्टीची. आता तुम्ही रात्रीला एकटेच घरी आहेत, तुमची लाईट गेली, तर त्यावेळेला तुम्हाला भीती वाटणारच, अँझायटी होणारच, स्ट्रेस येणारच, कोणीतरी येईल का म्हणून, ओके. तसं म्हणजे सायकोलॉजिकल स्ट्रेस त्याला आपण बोलू शकतो. सोशल स्ट्रेस म्हणजे कसं? जसं की चाइल्ड अबडक्टिंग म्हणजे किडनॅपिंग बोलतो आपण, किडनॅपिंग करणे, बॉम्ब ब्लास्ट करणे, ओके. त्यानंतर सोसायटीमध्ये मारहाण करणे, ओके, शिव्या वगैरे देणे. तर त्यावेळेला काय होणार? आपल्यावर स्ट्रेस अफेक्ट होऊ शकतो. आपण बोलतो ना जो लहान मुलगा आहे त्याला ह्या गोष्टीपासून बाहेरच ठेवले पाहिजेत, ओके, तसं. त्यानंतर थॉट्स, तुमचे विचार करतो आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचं. थॉट्स, आपल्या माइंडमध्ये काय थॉट्स आहे, सिम्पल प्रोसेस लक्षात ठेवायची. ज्या वेळेला तुमचे ते थॉट्स आहे ते तुमचे कोण डेव्हलप करतं? इमोशन्स. इमोशन डेव्हलप करतात तुमचे थॉट्स रिॲक्ट करतात तुमच्या बॉडीवर, ओके, या टाईपमध्ये. आता यामध्ये असं दिलेलं आहे, अजून 2-3 आहेत. क्रोनिक स्ट्रेसर म्हणजे, क्रोनिक म्हणजे हाय लेवलला, लिहून घ्या. क्रोनिक म्हणजे हाय, सिव्हिअर. क्रोनिकला आपण हाय, सिव्हिअर किंवा जास्त प्रमाणात किंवा खूप टाईम, लॉंग टाईम पिरियडपर्यंत, जास्त काळपर्यंत असेल. या आता एक पर्सन आहे, तो त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, ओके, दोन्ही पाय ॲम्पूट केले, कट केले डॉक्टरांनी, दोन्ही पायावरून गाडी गेली, कट केली. मग त्याला आता तो चालू शकणार आहे? नाही. तुम्ही किती पण ट्राय करा, त्याला शेवटी सपोर्ट घेऊनच चालवावं लागणार आहे. मग तो स्ट्रेस लॉंग टाईम पिरियडपर्यंत आहे, म्हणजे तो डेट होईपर्यंत, ओके. आपण बोलतो की हायपर टेन्शन पण लॉंग टाईम पिरियडपर्यंत राहतो भरपूर लोकांना, डायबिटीज पण लॉंग टाईमपर्यंत, त्यालाच आपण बोलतो हा स्ट्रेस म्हणजे क्रोनिक इलनेस स्ट्रेस, ओके. मेजर कॉम्प्लेक्स स्ट्रेस म्हणजे कसं? जसं की पूर्ण इंडिया, पूर्ण क्लास, आता तुमचा क्लास आहे, तुम्हाला उद्या सांगितलं तर तुमची टेस्ट होणार, स्ट्रेस तर येणारच, टेस्ट होणार. आणि हे पण सांगणार की तुमचे मार्क तुमच्या पॅरेंट्ससमोरच दाखवणार, तुम्हाला पण नाही दाखवणार, तुमच्या पॅरेंट्सला बोलायचं, त्याविषयी मार्क दाखवणार, ओके. झाला मेजर टाईपचा स्ट्रेस. कळालं? मी घेणार नाही तुमची स्ट्रेस, नका टेन्शन. समजलं तुम्हाला टाईप्स ऑफ स्ट्रेस काय आहे? आपण सगळ्यात अगोदर काय बघितलं? स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे काय? वरती घ्या एकदा थोडं. नाही एवढंच आहे ना? एवढंच आहे का? ओके, 2 मिनटं स्टॉप करता का ते? स्ट्रेस सायकल म्हणजे काय? आता स्ट्रेस सायकल म्हणजे फर्स्ट वन स्ट्रेसर. स्ट्रेसर म्हणजे तुमचा स्ट्रेस, ओके. स्ट्रेसरला त्यांनी बोललं आहे की स्ट्रेस, ओके. स्ट्रेस का करणार? रिॲक्शन करणार, ओके, रिॲक्शन फॉर्म करणार स्ट्रेसमध्ये. स्ट्रेसर, आता एखादा
फॅक्टर आहे तुमच्या बॉडीवरती अफेक्ट करणार आहेत, त्यांना तुम्हाला स्ट्रेस होणार आहेत. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं तुमची क्लास होणार आहे म्हणजे तुमची एक्झाम होणार आहे 4 वाजता. ओके, तर मग काय होणार, स्ट्रेसर डेव्हलप झाला. मग स्ट्रेसर डेव्हलप झाल्यानंतर काय होणार, स्ट्रेसमध्ये कन्वर्ट होणार. ओके, रिॲक्शन टू स्ट्रेस. मग रिॲक्शन टू स्ट्रेस झाल्यानंतर काय होणार, विअर अँड टिअर ऑन बॉडी. ओके, मग तुम्ही काय अडॅप्ट करणार, चला ठीक आहे आज स्ट्रेस तर आहे आपल्याला, पण आपण त्याला हँडल कसं करणार. ओके, तसंच रिड्यूस ऑप्टिमम हेल्थ. त्यामुळे तुम्ही काय करणार, तुमची हेल्थ जी आहे ती रिड्यूस करणार ऑप्टिमम टाईप पिरियडपर्यंत, की चला ठीक आहे अफेक्ट झाला पाहिजे आपल्या बॉडीवर. ओके, इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी टू. मग इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी टू म्हणजे काय होणार, की जसं की हाय लेवल आपण बोलतो ना, खूप हाय लेवलला जसं की स्ट्रेस होणे. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला काही होणार नाही. का, कारण की तुम्ही स्ट्रेस सायकल तुम्हाला माहिती आहे, म्हणजे स्ट्रेस कसं रिॲक्ट करणार, तुम्ही अंडरस्टँडिंग कसं करणार स्ट्रेसला, आणि लास्टला द एंड का होणार. ओके, सायकलचा. ही स्ट्रेस सायकल म्हणजे जस्ट नॉर्मल बनवली त्यांनी, की कसं अफेक्ट होणार आपल्या बॉडीवर. आता यामध्ये तर भरपूर दिलेलं आहे स्ट्रेस सायकल म्हणजे काय काय ओव्हरलोडिंग काय काय होणार तुम्हाला, जसं की बिहेवियर, तुमचं बिहेवियर कसं चेंज होणार, तुम्ही अँग्री होणार. ओके, किंवा सम पीपलला जास्त स्ट्रेस झाल्यानंतर काय करतात, सिगरेट वगैरे पितात किंवा अल्कोहोल कन्झ्युम करतात, हे त्यामध्ये दाखवलेले आहेत. मग तुमचा बिहेवियर कसं रिॲक्ट करणार स्ट्रेस कंट्रोल. आपण बोलतो ना की आप ड्रिंक क्यों करते हो अंकल, अंकल बोलते की नाही मुझे टेंशन आहे, पर अंकल आपको टेंशन किस बात का है. ओके, आपण विचारतोच ना, तुमचे की कोण विचारलं असेल ना एखाद्या व्यक्तीला की जे ड्रिंक करताय, अंकल आप ड्रिंक क्यों करते हो. कभी कभी स्ट्रेस में ड्रिंक करते हैं, बाद में आदत बन जाती है. ओके, तसं. फिजिओलॉजिकल म्हणजे कसं, मसल टेन्शन, इंक्रीज हायपर टेन्शन होणार स्ट्रेसरचा अफेक्ट. स्ट्रेसर काय करणार, रिॲक्शन टू स्ट्रेस. मग रिॲक्शन टू स्ट्रेस झाली की नंतर काय होणार, वेलकम टू विअर टू टिअर ऑन युअर बॉडी. म्हणजे वेलकम अंडर, तुमची बॉडी काय बोलणार, स्ट्रेसला वेलकम करणार, चला ठीक आहे येऊ द्या स्ट्रेस आपल्या बॉडीवर स्ट्रेस आल्यानंतर काय होणार, सायकोलॉजिकल अफेक्ट होणार. ओके, बिहेवियर चेंजेस होणार. आता मला स्ट्रेस आहे, मी तुम्हाला ओरडणार, तुम्ही मला क्वेश्चन विचारला, मी तुम्हाला आन्सर प्रॉपर देणार नाही. ओके, हा का, त्याला मला बिहेवियर चेंज झाला स्ट्रेसमुळे. फिजिओलॉजिकल म्हणजे कसं, हायपर टेन्शन, तेच आहे. तुम्ही जर का समजायला गेले ना तर तेच आहे, फक्त त्याला इंग्लिश वाढवून लिहिलेले आहेत. आपण बोलतो ना 100 पेजेसचं बुक लिहिणं आणि 500 पेजेसचं बुक लिहिणं, पण दोघांमध्ये कंटेंट एकच आहे. ओके, असं येते. तर आता मी 100 पेजेसचं बुक लिहिलं, पण त्यामध्ये स्पेसिफिक कंटेंट आहे, जसं की माझी PPT 10 पेज संपलं. बुकमध्ये 8 ते 10 ते 15 पेजेस आहे, पण त्यामध्ये तेच दिलेलं आहे, स्ट्रेस सायकल, कॅरेक्टरिस्टिक्स, जे की तुमचं काही कामाचं नाही आहे. एवढं तुम्ही इझी आणि सिम्पल वेनं जर का तुम्ही स्टडी केला तर तुमचं सिलेबस आरामात कव्हर होतो. तुम्हाला कसं भरपूर काही रीड करायची गरज नाही. ओके, समजलं हे. आजचा आपला टॉपिक काय होता, स्ट्रेसमध्ये आपण बघितला स्टेजेस, अलार्म स्टेज, रेजिस्टन्स, एक्झॉक्शन. ओके, त्यानंतर आपण बघितलं अफेक्ट ऑन अवर बॉडी, आपल्या बॉडीवर कसं अफेक्ट होणार. ओके, ते पण आपण बघितलं, जसं की आपले इंटरनल ऑर्गन आणि एक्सटर्नल ऑर्गन कसे अफेक्ट होणार. त्यानंतर आपण बघितलं टाइप्स ऑफ स्ट्रेस, कोणते फिजिओलॉजिकल, बायोलॉजिकल, एन्व्हायरमेंटल, अजून ओके क्रोनिक लेवलला पण आहेत, मेजर पण आहेत. ओके, हे. त्यानंतर आपण बघितलं स्ट्रेस सायकल काय होणार, स्ट्रेस अफेक्ट करणार तुमच्या बॉडीवर, तुमची बॉडी वेलकम साईन देणार स्ट्रेसला. स्ट्रेस का करणार, अफेक्ट करणार तुमच्या साईड इफेक्ट. आपण बोलतो ना एक गोष्ट आपण घेतल्यानंतर त्याचे अफेक्ट काहीतरी होतात. गोळी घेतल्यानंतर ताप तर जाती, पण डोकं दुखायला लागतं. हे काय झालं, साईड इफेक्ट आहे प्रत्येक गोष्टीचे. जसं की स्ट्रेसचं तुम्ही साईड इफेक्ट जर का बघितले तर भरपूर सारे, फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल, बिहेवियर. ओके, हे. तर या ठिकाणी आपला स्ट्रेस हा चॅप्टर सगळा संपलेला आहे. तर तुम्हाला असं वाटतं की खूप लवकर संपलं, कारण की बुकमध्ये तुमचं खूप आहेत, एवढं आहे की तुम्हाला समजणार पण नाही ते काय काय दिलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स, पर्पोजेस, डेफिनेशन मॉडर्न लिहिलेले आहेत. एका बुकमध्ये 10 ते 12 डेफिनेशन आहेत. तुम्ही त्यातली एकच करा ना, परफेक्ट करा. ओके, क्लोज.